कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल नाही, एकंदरीत मी सगळा विषय सांगितला. वर्धा जिल्ह्याचा असेल, अमरावती असेल, अकोला असेल आणि यवतमाळ बाजून आणि काही तर या सगळ्या संदर्भात सीएमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि आम्ही सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही, पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल. एकतर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या, नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल. आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर तो मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका. सीएम साहेबांशी आमची अर्धा एक तास चर्चा झाली आणि सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि त्यांनी सांगितलं का 4 तारीख ही अर्ज भरणं झाली का मग आम्ही 5-6 तारखेला एक बैठक एकत्रित घेऊ आणि तिथं निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती या सर्वांवरती, काय नेमकं वाटतं मुख्यमंत्री? त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय, कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतं तर मी माझ्या स्तरावर विचार केला असता, पण आता हे BJPचा कॅन्डिडेट आहे. तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतोय. कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले आहेत की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल. कसं आहे, उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्त्वाचा नाही आहे. आत्ता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली, आम्हाला काम करता येणार नाही. काम केलं तर आमचा पक्ष फुटेल, प्रहारच राहणार नाही. आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न, आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार का? आमचा उमेदवार राहील. मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात तरी लढत. थँक्यू. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.